गुड आफ्टरनून. काय झोपले का सगळे? गुड गुड आफ्टरनून सर. आफ्टरनून गुड गुड आफ्टरनून सर. आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. किती वेळ लागते रे? मला कसं समजेल तुम्ही आहे की नाही तर? ओके गुड आफ्टरनून सर. ओके. मागच्या लेक्चरमध्ये आपण हे महत्त्वाचे दोन फॉर्म्युले पाहिले होते. प्लेन स्ट्रेस कंडिशन दिलेली असेल, सिग्मा एक्स, माइक म्यूट करा, sigma x on vertical plane, sigma y on horizontal plane of element. These are normal stresses, and shear stress or tangential stress tau xy tau yx. shear stress जर दिली असेल तर त्यावरून कुठल्याही इन्क्लाइंड प्लेनवर जर स्ट्रेसेस काढायचे असेल ॲट ॲन अँगल थिटा, इन्क्लाइंड प्लेन ॲट ॲन अँगल थिटा दिलेला असेल तर त्याच्यावरची नॉर्मल स्ट्रेस आणि त्याच्यावरची टँजन्शियल स्ट्रेस हे काढायसाठी आपण हे दोन फॉर्म्युले पाहिले आहेत कालच्या लेक्चरमध्ये. सिग्मा थिटा इज इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 प्लस सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 कॉस 2 थिटा मायनस टाऊ एक्स वाय साइन 2 थिटा. या फॉर्म्युल्यामध्ये सिग्मा एक्स सिग्मा वाय टेन्साईल असेल तर पॉझिटिव्ह घ्यायची, कॉम्प्रेसिव्ह असेल तर निगेटिव्ह घ्यायची. आणि टाऊबद्दल साइन कन्व्हेन्शन पाहिलं आहे. या टाऊच्या डायरेक्शनवरून ऑन व्हर्टिकल प्लेन, हे हॉरिझॉन्टलचं पाहायचं नाही, ऑन व्हर्टिकल प्लेन टाऊ एक्स वायच्या ज्या डायरेक्शन आहेत, आता इथे डाऊनवर्ड आहे आणि इथे अपवर्ड आहे, सो इट फॉर्म ए क्लॉकवाईज कपल, तर त्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे टाऊ एक्स वायला. समजा ह्या डायरेक्शन उलट्या झाल्या, ही इकडची खाली आणि इकडची वर, तर दे विल फॉर्म अँटी क्लॉकवाईज कपल. त्यावेळी टाऊ एक्स वाय तुम्हाला निगेटिव्ह घ्यायचं आहे. थिटाबद्दलही अँगल थिटा, if it is measured in anti-clockwise direction it is taken as positive, and if it is measured in clockwise direction it is taken as negative. हे असे तीन साइन कन्व्हेन्शन इथे आहेत. वन अबाउट नॉर्मल स्ट्रेसेस, सेकंड अबाउट शियर स्ट्रेस, अँड थर्ड अबाउट थिटा मेजरमेंट विथ व्हर्टिकल प्लेन. तर हा सिग्मा थिटा तुम्हाला इथली नॉर्मल स्ट्रेस मिळेल. नॉर्मल स्ट्रेस म्हणजे काय? त्या प्लेनला परपेंडिक्युलर स्ट्रेस, म्हणजे थोडक्यात ॲक्सियल स्ट्रेस, आपण जी ॲक्सियल म्हणत होतो आतापर्यंत. आणि दुसरं टाऊ थिटा म्हणजे शियर स्ट्रेस काढायची असेल याच प्लेनवर, इन्क्लाइंड प्लेनवर शियर स्ट्रेस काढायची असेल तर इट इज सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 साइन 2 थिटा प्लस टाऊ एक्स वाय कॉस 2 थिटा. ॲक्च्युली हा फॉर्म्युला जो आहे टाऊ एक्स वायचा तो इथूनच आलेला आहे, म्हणजे याला पॅरलल आहे तो फॉर्म्युला. ह्या शेवटच्या दोन टर्म इथे कॉसच्या ठिकाणी साइन केलेला आहे आणि इथे साइनच्या ठिकाणी कॉस केलेला आहे, मायनसचं प्लस. म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला असा लक्षात ठेवता येऊ शकतो. तर हे दोन फॉर्म्युले आहेत, त्यांनी तुम्हाला नॉर्मल स्ट्रेस आणि टँजन्शियल स्ट्रेस काढता येते. आणि त्याच्यावरून मग तोच फॉर्म्युला पुन्हा लिहिलेला आहे इथे, आणि याच्यावरून रिझल्टंट स्ट्रेस काढता येते. सो रिझल्टंट स्ट्रेस सिग्मा आर अँड अँगल ऑफ ऑब्लिक्विटी फाय. तर हा सिग्मा थिटा कसा काढायचा आपण पाहिला आहे, हा टाऊ थिटा इन्क्लाइंड प्लेनवर कसा काढायचा ते पाहिलं आहे. आणि त्याच्यानंतर या दोघांचा जर स्ट्रेसेसचा रिझल्टंट काढायचा असेल तर आपल्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या प्रिन्सिपलने आपल्याला काढता येतो सिग्मा आर. सो सिग्मा आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ सिग्मा थिटा स्क्वेअर प्लस टाऊ थिटा square. It is the resultant of normal stress and shear stress on the inclined plane. हे कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं हा फॉर्म्युला, फक्त आता दाखवला आहे इथे. नाव अँगल ऑफ ऑब्लिक्विटी हे एक महत्त्वाचं आहे, बऱ्याच वेळा काढायला सांगतात हे. द अँगल मेड बाय द रिझल्टंट स्ट्रेस विथ द नॉर्मल, एक मिनिट मी याला हे नाही केलं आहे फ्रॉम करंट स्लाइड. ओके,
the angle made by the resultant stress with the normal to the plane is called as angle of obliquity. With the normal to the plane म्हणजे या प्लेनला नॉर्मल, ही झाली नॉर्मल, या नॉर्मल सोबत रिझल्टंट स्ट्रेसचा अँगल. सो दिस इज अँगल ऑफ ऑब्लिगिटी फाय. सो फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड म्हणजे टाऊ थिटा डिवायडेड बाय सिग्मा थिटा. सो टॅन फाय इज इक्वल टू टाऊ थिटा डिवायडेड बाय सिग्मा थिटा, किंवा फाय काढायचा असेल तर टॅन इनवर्स टाऊ थिटा डिवायडेड बाय सिग्मा थिटा. या डायग्रामवरून लक्षात येते, हा डायग्राम लक्षात ठेवायचा. सिग्मा थिटा काढायचा, टाऊ थिटा काढायचा, मग सिग्मा आर काढायचा त्याच्यावरून, मॅग्नेट्यूड ऑफ रिझल्टंट स्ट्रेस, आणि त्याची डायरेक्शन म्हणजे अँगल ऑफ ऑब्लिक्विटी फाय विथ नॉर्मल. इट इज गिवन बाय टॅन इनवर्स ऑफ अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. आपला नेहमीचा फॉर्म्युला आहे हा, तोच फॉर्म्युला इथं लिहिलेला आहे. सो दिस इज हाऊ यू कॅन फाइंड the stresses on the given inclined plane from the normal stress condition. त्याच्याशी संबंधित मी काही एक दोन प्रॉब्लेम पुढे दाखवतो आहे आता तुम्हाला. मला वाटतं याच्याबद्दल काही शंका नाही आहे. सिग्मा आर बद्दल हे आपलं इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचंच आहे, आणि हे पण इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्येच आपण शिकलेलो आहोत, दोन्ही गोष्टी शिकलेलो आहोत. फक्त तिथे फोर्सेसबद्दल शिकलो आहोत, इथे ह्या स्ट्रेसेसचा रिझल्टंट आहे. So first problem, at a point in a strained material the normal stresses are sigma x is equal to 200 MPa and sigma y is equal to 120 MPa, both tensile, accompanied by shear stresses of 50 MPa क्लॉकवाईज ऑन वर्टिकल प्लेन्स. म्हणजे याचं क्लॉकवाईज दिलेलं आहे त्यांनी, म्हणजे ही डाऊनवर्ड आणि ही अपवर्ड, म्हणजे क्लॉकवाईज कपल तयार होईल. फाइंड नॉर्मल अँड शियर स्ट्रेस कंपोनंट ऑन प्लेन 30 डिग्री विथ वर्टिकल. ऑल्सो फाइंड द रिझल्टंट स्ट्रेस अँड अँगल ऑफ ऑब्लिगिटी फॉर दिस प्लेन. तर हा थिटा जो दिलेला आहे विथ व्हर्टिकल दिला आहे, म्हणजे आपल्याला पाहिजे तोच दिला आहे. बरेचदा लक्षात घ्या प्रॉब्लेममध्ये हा थिटा हॉरिझॉन्टलसोबत दिला असतो किंवा थिटा या स्ट्रेससोबत दिलेला असतो. म्हणजे असं लिहायच्या ऐवजी इथे जो लिहिला आहे कंपोनंट ऑन प्लेन 30 डिग्री विथ व्हर्टिकल, याच्याऐवजी असं लिहिलं असते 30 डिग्री विथ सिग्मा एक्स. मग समजा 30 डिग्री विथ सिग्मा एक्स दिलेला असेल इथे असा प्लेन, याच्यासोबत 30 असेल तर व्हर्टिकलसोबत तो 60 होईल. तर आपल्याला थिटा जो आहे तो 60 वापरावा लागेल त्या केसमध्ये. आता इथे यांनी स्पष्ट म्हटलं आहे 30 डिग्री विथ व्हर्टिकल, म्हणजे व्हर्टिकल हा जो प्लेन आहे या व्हर्टिकल प्लेनसोबत हा थिटा दिलेला आहे, दॅट इज 30 डिग्री, म्हणजे आपल्याला तो डायरेक्ट वापरता येईल. सो दिस इज गिवन सिग्मा एक्स 200 MPa, सिग्मा वाय 120 MA. दोघंही पॉझिटिव्ह घ्यायचे आहे कारण की दोन्ही टेन्साईल आहे. टाऊ एक्स वाय तेही क्लॉकवाईज कपल तयार होईल म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणून टाऊ एक्स वाय पॉझिटिव्ह घ्यायचं आहे 50 MPa आणि थिटा 30 डिग्री. सो फ्रॉम दिस यू कॅन कॅल्क्युलेट सिग्मा थिटा. Sigma theta is equal to sigma x plus sigma y divided by 2 plus sigma x minus sigma हाँ बोला plus sigma x minus sigma y divided by 2 cos 2 theta minus tau xy sin 2 theta. आता या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज लिहायच्या आहेत तुम्हाला. थीटा 30 डिग्री आहे, सो इट इज 200 plus 120 divided by 2 plus 200 minus 120 divided by 2 cos 2 theta म्हणजे 2 into 30 60 डिग्री minus 50 into sin 60 2 into 30 2 theta पाहिजे आपल्याला, थीटा 30 आहे म्हणजे 2 theta will be 60 डिग्री. So it comes out to after calculation it comes out to 136.67 MPa tensile. सिग्मा थीटा म्हणजे ही नॉर्मल स्ट्रेस झाली.
त्याचप्रमाणे शियर स्ट्रेस काढायची किंवा टँजेन्शियल स्ट्रेस टाऊ थिटा सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 साइन 2 थीटा प्लस टाऊ एक्स वाय कॉस 2 थीटा. सो 200 मायनस 120 डिवायडेड बाय 2 सिग्मा एक्स आणि सिग्मा वायचे व्हॅल्यू साइन 2 थीटा प्लस 50 कॉस 2 थीटा. टाऊची व्हॅल्यू 50. So it comes out to 59.64 MPa. And from these two values you can calculate sigma r equal to, इथे ॲक्च्युली ब्रॅकेट अजून एक लावायला पाहिजे होता. हा पूर्ण ब्रॅकेटमध्ये हे टाकावं लागेल. हे इंडिव्हिज्युअल ब्रॅकेट नाही टाकलेच चालेल, परंतु हा ब्रॅकेट कंप्लीट पाहिजे, तरच अंडर रूटची व्हॅल्यू बरोबर निघेल. अंडर रूट ऑफ सिग्मा थिटा स्क्वेअर प्लस टाऊ थिटा स्क्वेअर हे असं लिहायचं नाही कॅल्क्युलेटरवर करताना. हा असा ब्रॅकेट पाहिजेच इथे, नाही तर एकाचाच अंडर रूट निघेल फक्त. या 136.67 स्क्वेअरचा अंडर रूट म्हणजे 136.67 आणि प्लस याचा स्क्वेअर त्याच्यात ॲड होईल. त्याच्यामुळे हा मेन ब्रॅकेट जरुरी आहे अंडर रूटच्या आतमध्ये. सो इट कम्स आउट टू 149.11 MPa सिग्मा आर. तसंही लक्षात घ्यायचं आहे टाऊ थिटा तुमचा आलेला आहे, सॉरी सिग्मा थिटा 136.67 आणि टाऊ थिटा आलेला आहे जवळपास 60. तर या दोघाचा रिझल्टंट काढायचा आहे. तर या दोघांची बेरीज केली तर किती येते? हा 130 आणि हा 60, 190, 195 येईल. तर 195पेक्षा कमी यायला पाहिजे हा, कारण की दोघंही एकाच लाईनमध्ये असेल तर 195 येऊ शकते जास्तीत जास्त. हा थोडासा अंदाज जर तुम्ही लावला तर कॅल्क्युलेटरनी काही चुकीचा ॲन्सर आलं तर तुमच्या लक्षात येईल. लक्षात घ्या, मला काय म्हणायचं आहे ते लक्षात घ्या. हा सिग्मा थिटा आहे आणि हा टाऊ थिटा आहे. समजा हा सिग्मा थिटा लावला असा, हा सिग्मा थिटा आणि त्याच लाईनमध्ये टाऊ थिटा पण लावला असा दुसरा, त्या केसमध्ये मॅक्झिमम उत्तर येऊ शकते तुमचं सिग्मा थिटा प्लस टाऊ थिटा, म्हणजे या दोघांची बेरीज. समजा हे 140 आहे आणि हे 60 आहे, 200 जास्तीत जास्त. तर आपलं ही कंडिशन तर नाही आहे. आपली कंडिशन ही अशी आहे, टाऊ थिटा इकडे आहे आणि सिग्मा थिटा या परपेंडिक्युलर आहे एकमेकाला. त्याच्यामुळे या दोघांच्या बेरजेपेक्षा त्याचं उत्तर कमीच यायला पाहिजे, आणि ते येते की नाही ते पाहून घेणे हे आपलं काम आहे, चेक करून घ्यायचं. दिस इज कॉमन सेन्स. थोडंसं जागं ठेवायचं. काही कॅल्क्युलेटरनी उत्तर दिलं ते लिहायचं नसते, बऱ्याच वेळा चुका होतात कॅल्क्युलेशनमध्ये. सो इट कम्स आउट टू 149.11 MPa. त्याच्यावरून मग अँगल ऑफ ऑब्लिगिटी काढली. टॅन फाय इज इक्वल टू टाऊ थिटा अपॉन सिग्मा थिटा. ही व्हॅल्यू 0.436 आली. तर थिटा फाय इज इक्वल, सॉरी टॅन फाय आहे, फाय अँगल ऑफ ऑब्लिगिटी. सो फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स, म्हणजे थोडक्यात हा फाय असा काढलेला आहे, इज इक्वल टू टॅन इनवर्स ब्रॅकेटमध्ये 0.436, टॅन इनवर्स 0.436 म्हणजे तो येईल 23.57 डिग्री. सो दिस इज हाऊ यू हॅव टू सॉल्व द प्रॉब्लेम. सिंपल प्रॉब्लेम आहे आणि अशाच प्रकारचे प्रॉब्लेम परीक्षेत येतात. हा एक प्रकार आहे, आणि दुसरा प्रकार प्रिन्सिपल प्लेन आणि प्रिन्सिपल स्ट्रेसेस काढा. असे दोन प्रकारचे प्रॉब्लेम याच्यामध्ये येतात जनरली. याच्यात काही अडचण कोणाला, काही शंका? ओके, नेक्स्ट. हा दूसरा प्रॉब्लेम. At a point in a strained material subjected to biaxial stresses, biaxial stress system consisting of normal stresses of 120 MPa tensile
म्हणजे हे पॉझिटिव्ह घ्यावं लागेल. अँड 70 MPa सिग्मा वाय, 70 MPa कॉम्प्रेसिव्ह. हा कॉम्प्रेसिव्ह दिला आहे म्हणजे याला निगेटिव्ह घ्यावं लागेल, लक्षात घ्या. ऑन 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स, म्हणजे अलॉंग व्हर्टिकल प्लेन अँड अलॉंग हॉरिझॉन्टल प्लेन. कॅल्क्युलेट normal stress, tangential stress, resultant stress and its obliquity on an oblique plane inclined at 20 degree with the plane of 120 MPa stress. पहा आता अँगल लिहायची पद्धत बदलली इथे. ऑन an oblique plane inclined at 20 degree with the plane of 120 MPa stress. तर त्याची फिगर पहा अशी येईल. हा दाखवला आहे सिग्मा एक्स 120 MPa टेन्साईल. हा सिग्मा वाय दाखवलेला आहे कॉम्प्रेसिव्ह -70 MPa आणि अँगल 20 डिग्री विथ द प्लेन कॅरिंग 120 MPa स्ट्रेस. हा सिग्मा एक्स 120, इथे पण 120च राहील, तो सारखाच असतो इक्विलिब्रियम करता. सो दिस इज द गिवन अँगल आणि हा बरोबर आहे. आपल्याला विथ व्हर्टिकल अँगल पाहिजे आहे म्हणजे हा बरोबर आहे. थीटा इज 20 डिग्री, म्हणजे डायरेक्ट वापरता येत. हे तुम्हाला ठरवायचं आहे की तो डायरेक्ट अँगल वापरता येतो की 90मधून मायनस करावं लागेल वापरण्याकरता, थीटा काढण्याकरता. ते थोडंसं प्रॉब्लेम केअरफुली वाचावं लागते. बऱ्याच वेळात वेगळं दिलेलं असते, पण सध्या या प्रॉब्लेममध्ये ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही. सो गिवन sigma x is equal to 120 MPa, sigma y is equal to -70 MPa and tau xy is equal to 0 MPa. शियर स्ट्रेस दिलेलीच नाही आहे म्हणून 0 घेतलेली आहे, म्हणजे तेच फॉर्म्युले वापरता येतील आपल्याला. सो सिग्मा थीटा, तोच फॉर्म्युला पुन्हा त्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू लिहिल्या. आता हा सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय आहे, परंतु सिग्मा वाय स्वतः निगेटिव्ह आहे म्हणून 120 -70 डिवायडेड बाय 2 प्लस, आता इथे आहे सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2, परंतु हा मायनस आणि हा स्वतः सिग्मा वाय मायनस आहे, तर मायनस मायनस प्लस होईल. 120 + 70 डिवायडेड बाय 2 कॉस 2 थीटा. थीटा 20 डिग्री दिलेला आहे, तर इथे 40 येईल. मायनस इथे 0, टाऊची व्हॅल्यू 0 घेतलेली आहे इथे, म्हणजे ही टर्म 0ची होऊन जाईल. 0 sin 40 म्हणजे हे पूर्ण 0 येऊन जाईल, कारण की 0नी मल्टिप्लाय झालेलं आहे. सोडून दिलं तरी चालते, लिहिलं नाही तरी चालेल. सो सिग्मा थीटा इज इक्वल टू 97.77 MPa टेन्साईल. आन्सर पॉझिटिव्ह आलं म्हणजे टेन्साईल. Similarly, tau theta sigma x minus sigma y divided by 2 sin 2 theta plus tau xy cos 2 theta. आता ही टर्म 0 होऊन जाईल कारण की टाऊची व्हॅल्यू 0 आहे. लिहिली नाही तरी चालते, फक्त एवढा फॉर्म्युला वापरला तरी चालतो. सो इट इज 120 + 70. पहा इथे मायनस आहे, मायनस मायनस प्लस, याच्यावर बरोबर लक्ष द्यायचं आहे. 120 + 70 divided by 2 sin 40 plus 0. So it comes out to 61.06 MPa. Now find resultant stress. Tau theta काढला आपण, सिग्मा थीटा काढला, त्याच्यामुळे सिग्मा r is equal to sigma theta square plus tau theta square under root is equal to sigma theta चा स्क्वेअर प्लस टाऊ थीटाचा स्क्वेअर. अगेन इथं ब्रॅकेट लावणं जरुरी आहे. या ठिकाणी ब्रॅकेट लावणं अपेक्षित आहे. पुन्हा एक्सटर्नल ब्रॅकेट, अंडर रूटच्या आतमध्ये फुल ब्रॅकेट. अजून एक ब्रॅकेट इथे जरुरी आहे. हा ब्रॅकेट, तरच उत्तर येईल बरोबर. हे आतले ब्रॅकेट नाही लावले चालेल,
हे 97.77 हा ब्रॅकेट जरुरी नाही आहे, डायरेक्ट 97.77 स्क्वेअर प्लस 61.06 स्क्वेअर, परंतु हा मोठा ब्रॅकेट आत्ता दाखवलेला तो जरुरी आहे, एंड ब्रॅकेट. सो इट इज 115.27 MPa. पहा आता इथं पुन्हा चेक तुम्हाला दाखवतो मी. सिग्मा थिटा हा जवळपास 100 आहे आणि हा 60, 160. हे उत्तर 160 पेक्षा कमी यायला पाहिजे. अँगल ऑफ ऑब्लिक्विटी फाय, tan phi is equal to tau theta upon sigma theta, tau theta divided by sigma theta. So it is 0.6245. tan इनवर्स काढला की तुम्हाला फाय मिळेल. फाय इज इक्वल टू 31.98 डिग्री. ओके. तर टाऊ का बरं घेतला? टाऊ एक मिनिट. Zero का हां, घेतला? प्रॉब्लेम वाचायचं. प्रॉब्लेममध्ये पुढं दिलेला आहे का शिअर स्ट्रेस? प्रॉब्लेममध्ये नॉर्मल स्ट्रेसेस दिलेले आहेत. नॉर्मल स्ट्रेसेस 120. नॉर्मल म्हणजे सिग्मा एक्स, सिग्मा वाय 120 आणि 70 ह्या दिलेल्या आहेत. कुठेही शिअर स्ट्रेस दिलेली नाही आहे. मग दिलेलीच नाही याचा अर्थ काय होते? शिअर स्ट्रेस 0 आहे. ॲक्च्युली या कंडिशनसाठी तुम्हाला अजून एक फॉर्म्युला मला देता आला असता, म्हणजे ही टर्म सोडून. पण ते उगाच फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही आहे. हा बेसिक फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये शिअर स्ट्रेस जर प्रॉब्लेममध्ये दिली नसेल तर ही शिअर स्ट्रेस 0 घ्यायची. कदाचित असंही होऊ शकते, हा सिग्मा एक्स दिलेला आहे आणि शिअर स्ट्रेस दिलेली आहे, सिग्मा वाय दिलेलाच नाही आहे. तर त्या केसमध्ये काय करावं लागेल? सिग्मा वाय तुम्हाला 0 घ्यावं लागेल. इथे लक्षात घ्या, जी व्हॅल्यू दिलेली नाही आहे प्रॉब्लेममध्ये ती तुम्हाला 0 घ्यावं लागेल. हे सिग्मा थिटा आणि सिग्मा टाऊ थिटाचे जे फॉर्म्युले आहेत ते जनरल कंडिशनचे फॉर्म्युले आहेत. ते तुम्हाला सगळ्यांसाठी वापरता येतात. फक्त जी व्हॅल्यू दिलेली नाही आहे ती 0 घ्यायची. तुम्हाला असंही प्रॉब्लेम येऊ शकते. हा नॉर्मल स्ट्रेस 120 MPa, टेन्साईल अँड शिअर स्ट्रेस 70 MPa. कॉम्प्रेसिव्ह नाही राहणार इथे. तर सिग्मा वाय 0 राहील त्या केसमध्ये. म्हणजे हा फॉर्म्युला जनरल फॉर्म्युला आहे. ज्या व्हॅल्यू दिल्या आहेत त्या लिहायच्या, जी व्हॅल्यू दिलेली नाही आहे प्रॉब्लेममध्ये त्या ठिकाणी 0 घ्यायचं. ओके. ठीक आहे का? ओके. ओके. हां, तर या प्रकारचे प्रॉब्लेम परीक्षेत येतात. तुमच्याजवळ क्वेश्चन पेपर आहेच ऑलरेडी, त्याच्यात प्रॉब्लेम सापडतील तुम्हाला असे. ते सॉल्व करायचे. हां, काय म्हणतो? येस, समजले सर. ते मी विचारत होते इथं 40 डिग्री कावर घेतलं. कुठे? हां, हा 40. फॉर्म्युला काय आहे आपला? 2 थीटा. आणि थिटाची व्हॅल्यू किती आहे? 20. 20 डिग्री. हां, 2 थीटा म्हणजे किती होईल मग? 2 गुणिला 20, 40. बरोबर आहे. सगळे फॉर्म्युल्यामध्ये पहा 2 थीटा आहे सगळीकडे. हां, थीटा कुठेच नाही आहे. त्याच्यामुळे जो अँगल दिलेला असतो त्याला 2नी गुणूनच तिथं घ्यायचा आहे. किंवा असं लिहू शकता तुम्ही, कॉस ब्रॅकेट 2 × 20. ओके. इथे शॉर्टकट लिहिला आहे, 2 × 20 करून 40 डायरेक्ट लिहिलेला आहे. 2 थिटाची व्हॅल्यू टाकायची आहे तुम्हाला, थिटाची नाही. थिटा जो दिलेला आहे त्याच्या डबल करायचा आहे आणि तो वापरायचा आहे. अजून काही शंका? सर हां, ते क्वेश्चन मध्ये नॉर्मल स्ट्रेस दिलेला आहे आणि काढायचं पण नॉर्मल स्ट्रेसच आहे, म्हणजे नेमकं काय असतं ते सर? ओके ओके ओके. नॉर्मल स्ट्रेस करायचा आहे. हां, तुला आता ओके. आता हा बीम आहे समजा, हा सिम्पली सपोर्टेड बीम आणि याच्यावर काहीतरी लोड आहे, UDL आहे, पॉईंट लोड आहे, काही काही असेल. त्याच्यामुळे काय होईल? समजा एखादा इथला या पॉईंटचा जर मी विचार केला, या पॉईंटचा इथे सेक्शन घेतला एक आणि हा पॉईंट घेतला एक त्या सेक्शनवरचा. तर पहिले आपण या सेक्शनचा विचार करू.
तर या ठिकाणी या सेक्शनवर काहीतरी शिअर फोर्स राहील, काहीतरी बेंडिंग मोमेंट राहील, बरोबर आहे. आपण SFD BMD पाहिलेलं आहे, आठवते काही? यस सर. हां, तर इथे या सेक्शनला सर्टन अमाऊंट ऑफ बेंडिंग मुवमेंट विल बी देअर, सर्टन अमाऊंट ऑफ शिअर फोर्स विल बी देअर. आता बेंडिंग मुवमेंटमुळे काय होते, बेंडिंग स्ट्रेसेस डेव्हलप होतात, तेही आपण पाहिलेलं आहे. बेंडिंग स्ट्रेसेस त्या या प्रकारच्या डेव्हलप होतात पहा. बेंडिंग स्ट्रेस इथे कॉम्प्रेसिव्ह आणि तो डायग्राम असा जातो इथे टेन्साईल या ठिकाणी. हा पॉईंटचा जर विचार केला तर इथे ही काहीतरी बेंडिंग स्ट्रेस राहील, म्हणजे ही राहील सिग्मा बी. ही कशी आहे, कॉम्प्रेसिव्ह, बरोबर आहे. म्हणजे हा पॉईंट जर मी घेतला, या पॉईंटचा विचार केला, तर हा पॉईंट समजा मी एनलार्ज केला, तर तो एनलार्ज करून असा मी डब्बा दाखवतो, जो इथे दाखवलेला आहे हा असा. तसाच मी त्याला या ॲक्च्युली हा डब्बा नाही आहे, रेक्टँगल नाही आहे, हा एक छोटासा पॉईंट आहे लोडेड मटेरियलमधला. पहा इथे लिहिला आहे ॲट ए पॉईंट इन अ स्ट्रेंड मटेरियल. म्हणजे हा जो आहे पूर्ण रेक्टँगल दाखवलेला, इट इज नॉट ए रेक्टँगल, इट इज अ पॉईंट इन अ स्ट्रेंड मटेरियल. आपल्याला समजण्याकरता आपण त्याला असं काढतोय. ओके, आता हा पॉईंट मी एनलार्ज केला इथे आणि असा दाखवला आहे, तर याच्यावर ही सिग्मा बी राहील. तर ही सिग्मा बी म्हणजे काय राहील, इट इज अ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. ही झाली सिग्मा बी. त्याचबरोबर या पॉईंटवर काहीतरी शिअर फोर्सही आहे या सेक्शनला, त्याच्यामुळे शिअर स्ट्रेस डेव्हलप होईल. आता ती शिअर स्ट्रेस डेव्हलप झाली ती इथे या वर्टिकल प्लेनवर शिअर स्ट्रेस. डायरेक्शन मे बी उलटी पण असू शकते, मी दाखवून राहिलो. एक शिअर स्ट्रेस झाली, त्याच्यामुळे इथे कॉम्प्लिमेंटरी शिअर स्ट्रेस डेव्हलप झाली. हे सगळं कशामुळे झालं, दिस इज टाऊ. हे सगळं आपण त्या बीमवर लावलेल्या लोडिंगमुळे डेव्हलप झालेल्या स्ट्रेसेस आहे. म्हणजे थोडक्यात सिग्मा बी डेव्हलप झाली आणि शिअर स्ट्रेस टाऊ डेव्हलप झाली. हे सगळं आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी. आता एक पॉसिबिलिटी अशी असते की या सिग्मा बी आणि टाऊ या दोघांच्या कंबाईंड इफेक्टमुळे कुठल्या तरी एखाद्या इन्क्लाइंड प्लेनवर, कुठल्या तरी तो आपल्याला शोधायचा असतो, कुठल्या तरी इन्क्लाइंड प्लेनवर या सिग्मा पी पेक्षाही जास्त मोठी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस डेव्हलप होईल कदाचित, जी सिग्मा बी पेक्षा जास्त राहील. किंवा त्या प्लेनवर ही शिअर स्ट्रेस डेव्हलप होईल, जी दिलेल्या किंवा आपण लोडिंगमुळे डेव्हलप झालेल्या शिअर स्ट्रेसपेक्षा जास्त राहील. कंबाईंड इफेक्ट या दोघांचा. तर तो कंबाईंड इफेक्ट स्टडी करण्याकरता असं आपण वेगवेगळ्या ठिकाणच्या प्लेनवर, पॉसिबल प्लेनवर ही नॉर्मल स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस काढून पाहू शकतो. लक्षात आलं का? ह्या 120 MPa आणि 70 MPa ह्या दिलेल्या स्ट्रेसेस आहे, म्हणजे लोडिंगमुळे डेव्हलप झालेल्या स्ट्रेसेस आहे. व्हर्टिकल प्लेनवर 120 MPa, हॉरिझॉन्टल प्लेनवर 70 MPa आणि शिअर स्ट्रेस इथे दाखवले नाही, शिअर स्ट्रेसही असू शकते. तर त्याच्यामुळे त्या इन्क्लाइंड प्लेनवर नॉर्मल स्ट्रेस किती डेव्हलप होईल आणि शिअर स्ट्रेस किती डेव्हलप होईल, हे वेगळं उत्तर येते पहा. ही 97 आलेली आहे, ही शिअर स्ट्रेस 61 आलेली आहे. आता इथे शिअर स्ट्रेस प्रॉब्लेममध्ये आहे का कुठे? नाही आहे. प्रॉब्लेममध्ये फक्त ही 70 आणि 120 आहे. परंतु हा प्लेन असा भेटला आपल्याला एक की ज्याच्यावर शिअर स्ट्रेस 61 MPa डेव्हलप होऊन राहिली आहे. कशामुळे? तर या दोघांच्या कंबाईंड इफेक्टमुळे. हे जे दोघं लावलेले आहेत 70 आणि 120, त्याच्या कंबाईंड इफेक्टमुळे शिअर स्ट्रेस डेव्हलप होऊन राहिली आहे. तर ती इन्क्लाइंड प्लेनवरच्या स्ट्रेसेस आपल्याला काढायच्या असतात. दिलेल्या स्ट्रेसेस या व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये दिलेल्या असतात. ओके ओके सर. हां, प्रॉब्लेम पुन्हा एक वेळा पाहू आपण, एक वेळा वाचतो वाटल्यास मी प्रॉब्लेम. ॲट ए पॉईंट इन अ स्ट्रेन मटेरियल सब्जेक्टेड टू बायएक्सियल स्ट्रेस सिस्टीम कॉन्सिस्टिंग ऑफ नॉर्मल स्ट्रेसेस 120 MPa टेन्साईल अँड 70 MPa कॉम्प्रेसिव्ह ऑन टू म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स. लक्षात घ्या, ऑन टू म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स.
म्हणजे एका प्लेनवर, म्हणजे आपण तो व्हर्टिकल घेतला आहे, एका प्लेनवर 120 आहे आणि त्याला परपेंडिक्युलर म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेनवर 70 MPa आहे. असं ते लोडिंगमुळे या स्ट्रेसेस डेव्हलप होऊन राहिल्या आहे. त्यांनी विचारलेलं आहे मग कॅल्क्युलेट नॉर्मल स्ट्रेस, टँजेन्शियल स्ट्रेस अँड रिझल्टंट स्ट्रेस अँड इट्स ऑब्लिक्विटी ऑन ॲन ऑब्लिक प्लेन. हा प्लेन बदललेला आहे, हा व्हर्टिकलही नाही आहे, हॉरिझॉन्टलही नाही आहे. इट इज ॲन ऑब्लिक प्लेन inclined at 20 degree with the plane of 120 MPa stress. म्हणजे या प्लेनवरच्या स्ट्रेसेस काढायचे आपल्याला, त्याच प्लेनवरच्या काढायच्या नाही आहे. आपल्याला दिलेल्या आहे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल प्लेनवरच्या स्ट्रेसेस आणि आपल्याला काढायच्या आहे इन्क्लाइन प्लेनवरच्या स्ट्रेसेस. ओके ओके सर. ठीक आहे. तर हे 2 सॅम्पल प्रॉब्लेम मी घेतले आहे, अजून शेवटी नंतर घेईल याच्यातले प्रॉब्लेम काही जमलं तर. शक्यतोवर जर लक्षात आले असेल हे प्रोसिजर आणि फॉर्म्युले लक्षात आले असेल तर तुमचा जो पेपर आहे त्याच्यातले प्रॉब्लेम सॉल्व करून पहा. The given normal stresses sigma x 120 MPa, sigma y minus 70 MPa themselves are the principal stresses as the planes do not carry shear stresses. तर ह्या प्रिन्सिपल स्ट्रेसेस आहेत. आपण मला वाटते प्रिन्सिपल प्लेनची डेफिनेशन सांगितली का तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये? हो, बहुतेक सांगितली. तर इथे या व्हर्टिकल प्लेनवर आणि हॉरिझॉन्टल प्लेनवर शियर स्ट्रेस दिलेली नाही आहे, म्हणजे हे स्वतःच प्रिन्सिपल स्ट्रेसेस आहेत, कॅल्क्युलेट करायचे नाही आहेत. ओके. तर आता हा दुसरा प्रकार प्रॉब्लेमचा, प्रिन्सिपल प्लेन्सचा. प्लेन्स ऑफ मॅक्झिमम अँड मिनिमम नॉर्मल स्ट्रेसेस. मी जसं तुम्हाला म्हटलं आता मागच्या याच्यात फिगर काढून दाखवली इथे या ठिकाणी, त्या ॲक्टिंग स्ट्रेसेसमुळे कुठेतरी कुठल्या तरी प्लेनवर ही खूप जास्त नॉर्मल स्ट्रेस डेव्हलप होऊ शकते किंवा एखाद्या प्लेनवर खूप कंबाईंड इफेक्टमुळे खूप जास्त शियर स्ट्रेस डेव्हलप होऊ शकते. तर ते प्लेन कसे शोधायचे जे मॅक्झिमम नॉर्मल स्ट्रेस कॅरिंग असेल किंवा मॅक्झिमम शियर स्ट्रेस कॅरिंग असेल, त्याच्यासाठी ही पुढची प्रोसिजर आहे. The planes of maximum and minimum normal stresses are found by differentiating equation and equating to 0. हे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे, पण हा त्यांनी डेरिवेशन दिलेला आहे. हे मागच्या याच्यात मी सांगितलं आहे तुम्हाला, तो फॉर्म्युला तयार होतो. हा प्रिन्सिपल प्लेनचा अँगल काढायसाठी हा फॉर्म्युला आहे, tan 2 θ इज इक्वल टू -2 tau xy डिवायडेड बाय सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय. हे मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. tan 2 θ इज इक्वल टू -2 tau xy डिवायडेड बाय सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय, where theta is the angle of principal plane with vertical. Tan 2 θ will give two values of 2 θ which differ by 180 degree. That is, two values of theta will differ by 90 degree. म्हणजे प्रिन्सिपल प्लेन 2 मिळतात तुम्हाला. प्लेन स्ट्रेस कंडिशन असेल तर 2, 3 डायमेन्शन असेल तर 3 प्रिन्सिपल प्लेन मिळेल. आपण 2 डायमेन्शनल पाहून राहिलो आहे. त्याच्यामुळे कुठल्याही केसमध्ये जनरल स्ट्रेस कंडिशनमध्ये 2 प्रिन्सिपल प्लेन हे मिळतातच आणि ते एकमेकाला परपेंडिक्युलर असतात 90 डिग्री. Angle between planes of maximum and minimum normal stresses is 90 degree. म्हणजेच प्रिन्सिपल प्लेन. Thus, planes carrying maximum and minimum normal stresses are called as principal planes. प्रिन्सिपल प्लेनची मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला दुसरी डेफिनेशनही सांगितलं आहे. There exist two mutually perpendicular planes which carry
only normal stress, that is shear stress on those planes is 0. त्या प्लेनवर शियर स्ट्रेस राहत नाही आणि त्या प्रिन्सिपलवरूनच हा फॉर्म्युला मी तुम्हाला डिराईव्ह करून दाखवलेला होता. शियर स्ट्रेस इक्वल टू 0 घेऊन tan 2 theta is equal to minus 2 tau xy divided by sigma x minus sigma y. आणि त्याच्यानंतर प्लेन्स ऑफ मॅक्झिमम शेअरिंग स्ट्रेस. द प्लेन्स ऑफ मॅक्झिमम शेअरिंग स्ट्रेसेस आर फाउंड बाय डिफरन्शिएटिंग द शेअर स्ट्रेस इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू थिटा इक्वेटिंग टू 0. हा शेअर स्ट्रेसचं इक्वेशन डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू थिटा. आता हे डेरिवेशन तुम्हाला माहीत आहे. साइन 2 थिटाचा डेरिव्हेटिव्ह 2 cos 2 थिटा आणि हा cos 2 थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2 sin 2 थिटा त्याप्रमाणे केला आहे आणि इक्वल टू 0 केला आहे. त्याच्यावरून हा थिटाचा फॉर्म्युला तयार होतो. tan 2 थिटा इज इक्वल टू सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 टाऊ एक्स वाय. काही लक्षात आलं का? हा फॉर्म्युला फक्त उलटा झालेला आहे. पहा मागच्या टेम्पलेटमध्ये पहा हा फॉर्म्युला पहा. हा प्रिन्सिपल प्लेनचा tan 2 थिटा इज इक्वल टू मायनस 2 टाऊ एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय मायनस 2 टाऊ थिटा 2 टाऊ एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय. आणि आता पहा पुढे सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 टाऊ एक्स वाय. मायनस निघून गेला आहे आणि रेसिप्रोकल आहे. हा दिस थिटा विल गिव यू प्लेन ऑफ मॅक्झिमम शेअरिंग स्ट्रेस. प्लेन ऑफ मॅक्झिमम शेअरिंग स्ट्रेसेस हे सुद्धा दोन असतात एकमेकाला परपेंडिक्युलर. पुन्हा तेच दोन प्लेन मिळतील. टू व्हॅल्यूज ऑफ थिटा विल डिफर बाय 90 डिग्री. इट मीन्स दॅट अँगल बिटवीन प्लेन्स ऑफ मॅक्झिमम शेअरिंग स्ट्रेसेस इज 90 डिग्री. आणि प्लेन्स ऑफ झिरो शेअरिंग स्ट्रेसेस म्हणजेच प्रिन्सिपल प्लेन्स. द प्लेन्स ऑफ झिरो शेअरिंग स्ट्रेसेस आर फाउंड बाय इक्वेटिंग इक्वेशन 2 to 0. पुन्हा तोच फॉर्म्युला येईल इथे. tan 2 theta is equal to minus 2 tau xy upon sigma x minus sigma y. प्लेन्स ऑफ झिरो शेअरिंग स्ट्रेस म्हणजेच प्रिन्सिपल प्लेन. The maximum and minimum normal stresses are called as principal stresses and the planes on which they act are called as principal planes. म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. प्रिन्सिपल प्लेनचे अँगल काढायचा. The planes of maximum in plane shearing stresses are inclined at 45 degree with principal planes. Principal plane आणि मॅक्झिमम शियर स्ट्रेस कॅरी करणारा प्लेन या दोघांमधला अँगल 45 डिग्री असतो. सो प्रिन्सिपल स्ट्रेसेस द अँगल मेड बाय हे पूर्ण पेज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. द अँगल मेड बाय प्रिन्सिपल प्लेन विथ द प्लेन कॅरिंग स्ट्रेस सिग्मा एक्स इज गिवन बाय tan 2 theta is equal to minus 2 tau xy divided by sigma x minus sigma y. प्रिन्सिपल प्लेन्स याच्या दोन व्हॅल्यूज मिळतील. या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला थिटाची एक व्हॅल्यू मिळेल आणि थिटा 1 तो राहील आणि थिटा 2 विल बी थिटा 1 प्लस 90 डिग्री कारण की ते एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. द प्रिन्सिपल स्ट्रेसेस आर गिवन बाय सिग्मा 1 दोन मिळतात तुम्हाला आधीच सांगितलं आहे. एक मॅक्झिमम एक मिनिमम. सो सिग्मा 1 इज इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 प्लस अंडर रूट ऑफ सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वाय स्क्वेअर. आणि दुसरा सिमिलर फॉर्म्युला आहे फक्त हा प्लसच्या ठिकाणी इथे मायनस झालेला आहे. सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 मायनस तोच अंडर रूट आहे मायनस सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वाय स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे नाही आहे. एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे.
मॅक्झिममसाठी हा प्लस घ्यायचा आहे आणि मिनिममसाठी हा मायनस घ्यायचा आहे. याला म्हणतात मायनर प्रिन्सिपल प्लेन म्हणजे मिनिमम, आणि हा मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस, मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस. आणि या प्लेनचे अँगल जे मिळतात ते इथून मिळतात, θ1 आणि θ2. θ2 इज इक्वल टू, यानी तुम्हाला मिळेल θ1. सो फाइंड θ1 या फॉर्म्युल्याने काढून घ्यायचा, आणि θ2 विल बी इक्वल टू θ1 प्लस 90 डिग्री, कारण की ते एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. तर θ1 वर स्ट्रेस राहील σ1 त्या प्लेनवर, आणि θ2 दुसऱ्या प्लेनवर स्ट्रेस राहील σ2. हे झाल्या प्रिन्सिपल स्ट्रेसेसचे फॉर्म्युले, आणि प्रिन्सिपल प्लेनचा अँगल काढायचा हा फॉर्म्युला. हे तिन्ही महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्यावरून मग मॅक्झिमम शेअरिंग स्ट्रेस काढता येते. मॅक्झिमम शेअरिंग स्ट्रेस काढायची सोपी पद्धत इथे आहे. ह्या दोन्ही व्हॅल्यू काढल्या की याचा ॲव्हरेज σ1 प्लस σ2 डिवायडेड बाय 2. एक मिनिट, σ1 मायनस σ2 डिवायडेड बाय 2, तो फॉर्म्युला याचा येतो. तो पाहू आपण पुढे. तर इथे काढलेला आहे, बरंच काही केलेलं आहे, काही गरज नाही हे सगळं पाहायची तुम्हाला. लिव्ह इट. मॅक्झिमम शेअरिंग स्ट्रेस टाऊ मॅक्स इज इक्वल टू, तोच अंडर रूट आहे तिथला, मायनस प्रिन्सिपल स्ट्रेसमधला हा अँगल आहे σx मायनस σy डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस τxy स्क्वेअर. प्लस मायनस व्हॅल्यू येते ती एक क्लॉकवाईज एका प्लेनवर, व्हर्टिकल प्लेनवर समजा क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, तर हॉरिझॉन्टल प्लेनवर निगेटिव्ह, म्हणून प्लस मायनस दोन नेचर असतात त्याचे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कपल तयार करणारे. हे सगळे महत्त्वाचे फॉर्म्युले, हे सगळे पाहिलेले आहेत आपण. हा टाऊ मॅक्स काढायचा फॉर्म्युला ॲडिशनल, हे सगळं पाहिलं आपण. σθ पाहिला, τθ पाहिला, याच्यावरचे प्रॉब्लेम पाहिले आपण. मग हा मिनिमम म्हणजे प्रिन्सिपल प्लेनचा अँगल काढायचा हा फॉर्म्युला, हा मॅक्झिमम शेअरिंग स्ट्रेस काढायचा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला पाचवा आणि तिसरा सारखाच आहे. हा इथं प्रिन्सिपल प्लेन, इथंही प्रिन्सिपल प्लेन, तो डबल लिहिलेला आहे. हे स्ट्रेसेस काढायचा आहे σ1 टू पा, इथे प्लस मायनस लिहिलेला आहे. हां, एकच फॉर्म्युला आहे तो. प्लस घेतला तर σ1 मिळेल, मायनस घेतला तर σ2 मिळेल, आणि टाऊ मॅक्सचा फॉर्म्युला. दिस इज समरी. हा पहा, मी जो तुम्हाला टाऊ मॅक्स काढायचा सोपा फॉर्म्युला सांगितलेला होता. जर प्रिन्सिपल स्ट्रेसेस तुमच्याजवळ असेल, जर तुमच्याजवळ असेल तर टाऊ मॅक्स इज प्लस मायनस σ1 मायनस σ2 डिवायडेड बाय 2. ह्या नसेल तर मग तो आधीचा फॉर्म्युला वापरायचा आहे. हा प्रिन्सिपल स्ट्रेसेस जर तुमच्याजवळ नसेल, दिलेल्या स्ट्रेस कंडिशनवरून काढायचा असेल तर हा फॉर्म्युला आहे, प्लस मायनस अंडर रूट ऑफ σx मायनस σy डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस τxy स्क्वेअर. हा डायरेक्ट दिलेल्या स्ट्रेस कंडिशनवरून निघतो. आणि जर प्रिन्सिपल स्ट्रेसेस तुम्ही काढल्या असेल किंवा तुमच्याजवळ असेल तर हा डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा. प्रिन्सिपल स्ट्रेसेस जर अवेलेबल असेल तर टाऊ मॅक्स इज इक्वल टू प्लस मायनस σ1 मायनस σ2 डिवायडेड बाय 2. याच्यात σ1 आणि σ2 म्हणजे ह्या प्रिन्सिपल स्ट्रेसेस आहे, मॅक्झिमम आणि मिनिमम. σθ प्लस 90 इज इक्वल टू σx प्लस σy इज इक्वल टू σ1 प्लस σ2. हे रिलेशन लक्षात ठेवा. म्हणजे कुठल्याही दोन म्युच्युअल परपेंडिक्युलर प्लेन्स असतील तर त्याच्यावरच्या नॉर्मल स्ट्रेसची बेरीज ही नेहमी σx प्लस σy असते, किंवा प्रिन्सिपल स्ट्रेसेसची बेरीज असते. छान रिलेशन आहे हे. शॉर्टमध्ये प्रॉब्लेम सोडवताना हे कामात येईल. ते लिहिलेलं आहे इथे. सम ऑफ नॉर्मल स्ट्रेसेस ऑन एनी टू म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स इज ऑलवेज कॉन्स्टंट अँड इज इक्वल टू σx प्लस σy. आणि हे रिलेशन
45 डिग्रीचं. प्रिन्सिपल प्लेन्स अँड प्लेन्स ऑफ मॅक्झिमम शिअरिंग स्ट्रेसेस आर 45 डिग्री अपार्ट. ओके. अँगल प्लस कधी घ्यायचा मायनस कधी घ्यायचा ते दाखवलेलं आहे इथे. अँटी क्लॉकवाईज मोजला असेल व्हर्टिकल प्लेनशी तर पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज मोजला असेल तर निगेटिव्ह. आणि मी जे म्हटलं होतं अँगल दिलेला आपल्याला काढावं लागेल ती ही कंडिशन आहे पहा, ही तिसरी कंडिशन. यांनी हॉरिझॉन्टलशी अँगल दिलेला आहे तर आपल्याला हा वापरता येणार नाही थिटा म्हणून डायरेक्ट. आपल्याला थिटा काढून घ्यावा लागेल हा इकडचा. सो थिटा इज 50 डिग्री. इथे पण पहा हा 30 डिग्री आहे तर इकडून अँगल हा 60 डिग्री येईल आणि इकडून हा क्लॉकवाईज मोजला आहे म्हणून -60 डिग्री. अँगल जर क्लॉकवाईज मोजला असेल व्हर्टिकल प्लेनशी तर मायनस घ्यायचा आहे आणि जर तो अँटी क्लॉकवाईज मोजला आहे तर तो प्लस घ्यायचा आहे. त्याच्यासाठी हे सगळे एक्झाम्पल दिलेले आहेत. ओके.